आज आपण बघणार आहोत साड्यांच्या घड्या आणि बरंच काही बघणार आहोत जे की आपल्या आजी पणजी होत्या, त्यांना तर कपाट वगैरे तर नव्हते, ते साड्या कशा ठेवायच्या काय नाही आपण तेच बघणार आज. म्हणजे प्रत्येकाकडे कपाट आहे असं आपण हे करू शकत नाही, ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आणि काही अडचणीमुळे पण कोणी घेऊ शकत नाही. तर इथे आहे पारंपरिक म्हणजे जे आपल्या आजी वगैरे बनवायच्या ना ती घडी आहे, पारंपरिक आहे आणि ही आहे खणघडी. कोणाला तर माहिती पण असेल तरी पण मी सांगते. इथे बघा एका बाजूने असं त्रिकोणी करायचं आहे, त्या जशा प्रकारे मी करते तशी करायची आहे. तुमच्याकडे सुती साडी असेल तर त्या साडीचंही जमून जाईल आणि ही सुती साडी नाहीचा कपडाच काहीतरी वेगळा आहे, पण सुती साडी असेल ना त्याची खूप छान जमेन. आणि इथे बघा असं ठेवून घ्यायचं आहे आणि जी एक बाजू आहे का ती त्याच्या आतमध्ये टाकायची आहे आणि आतमध्ये ना काही जागा राहते जे की तुम्ही त्याच्यामध्ये मॅचिंग पेटीकोट ब्लाऊज वगैरेही ठेवू शकतो. जे की आपण कुठं पण जाताना वगैरे आपलं ब्लाऊज एकीकडे असते, साडी एकीकडे असते, तर याच्यामध्येच टाकून दिलं ना आपण बघा किती पण ही घडी वरून टाका तरी पण ती घडी मोडत नाही, एकदम फिट आहे. आणि याच्या जे खाना मी दाखवते ना त्या खाण्यामध्ये तुम्ही ब्लाऊज वगैरे ठेवू शकता किंवा साडीवरचा पेटीकोट मॅचिंग, जे की आपण कुठं जायचं असं गावी वगैरे तर पटकन हे भेटन. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा, खूप फायद्याचा आहे. अशाच नवीन नवीन घड्या पुढं पण आहेत तर आपण बघूया. आता ही आहे पारंपरिक खणघडी जे की आपल्या आजी वगैरे बनवायच्या. आता ही बघा ही ना सुती साडी आहे आणि याची आपण बनवणार आहोत आता पॉकेट घडी, जे की त्याच्यामध्ये ही पण खूप छान आहे. आता इथे बघा दोन्ही बाजूने हे करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या बाजूने पण करायचं आहे आणि एका बाजूच्या याच्यामध्ये ते आतमध्ये टाकायचं आहे. अगोदर चांगली घडी करून घ्या साडीची. आणि ही साडी ना सुती साडी आहे आणि ही साडी तर खूप छान आहे असं उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी वगैरे. आणि बघा जे एक बाजू होती ना ती एक बाजू काढायची आहे, ते आतमध्ये टाकायची आहे. ही पण खूप सोपी घडी आहे आणि खरंच खूप छान वाटली मला तर, म्हणजे सर्वांमध्ये परफेक्ट वाटली, म्हणजे खूप छान वाटले. असं वाटतच नाही की असं वाटते दुकानासारखीच आहे का, की हे बघा हे पण किती पण वरून टाका वगैरे हे पण मोडणार नाही, खूप छान आहे. जर आपण एखाद्या वेळेस कपाटामध्ये जास्त साड्या ठेवतो तर एकदाच असं पड्या वगैरे जास्त असल्यामुळे तर ते पूर्ण काही विचकतात. तर बघा अशा ठेवून तुम्ही बघा. आणि याच्यामध्येही तुम्ही ब्लाऊज वगैरे मॅचिंग असतं ना ते ठेवू शकता किंवा साडीवरचा पेटीकोट आहे ते पण तुम्ही याच्यावर ठेवू शकता, जे की म्हणजे भेटन तुम्हाला तेव्हाच. आता बघा आता हे आहे पेटीकोट, तुमच्याकडे पण असे पेटीकोट वगैरे असतील. आता पेटीकोटची पण घडी कशी करायची काय नाही ते पण तुम्हाला सांगते. खरंच तुम्ही नवीन जर असले तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघा हे आहे पेटीकोटची पण अशी घडी करून घ्यायची आहे आणि ती पण पेटीकोट पण आपण आत साडीमध्ये टाकू शकतो. आता माझं तर प्रत्येक वेळेस असं होतं की कुठं गावी वगैरे जायचं म्हटलं की एक भेटतं तर एक भेटत नाही, तर असं आपण ठेवून घेतलं ना खरंच म्हणजे खूप फायद्याचं भेटलं असं असेल की आपल्याला जे पाहिजे ते भेटणं. आता बघा याच्यामध्ये आपण ब्लाऊज पेटीकोट पण ठेवू शकतो आणि ही सुती साडी आहे आणि खरंच याच्यावरचं खरंच खूप छान आहे. जे तुमच्या साडीवर याच्यावर मॅचिंग आहे का ते तुम्ही ठेवू शकता. आता आपण सांगणार आहोत बघा. आणि हे पण वरून टाका काही करा, हे पण घडी म्हणजे हे होणार नाही, विचकणार नाही, मोडणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. तर आता आपण पुन्हा एकदा सांगणार आहोत की आता कोणती साडी येणार आहे ते सांगतेच. तर इथं बघा ही साडी आहे जी की आपण दुकानामध्ये घडी करतात ना ती दाखवणार आहे. ही पण साडी खूप छान आहे, अशी काठपदर टाईप आहे आणि ही बघा दुकानात कशी घडी करायची आहे ना तशीच करायची आहे, तशीच आपण करून ठेवतो. ती पण खूप छान पद्धत आहे, पण खूप जणांना आता दुकानामध्ये वेगळीच घडी करतात, आपण घरी आणतो तेव्हा जमतच नाही. तर असं होतं, पण अशा मी जशी सांगते ना तशा पद्धतीने करा जमेन. तर अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दोन्ही बाजूने घड्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर एका बाजूमध्ये टाकायच्या आहे, एकीकडून दोन बाजू आणि एकीकडून एकच बाजू. हे बघा ही पण दुकानासारखीच आहे का नाही. याच्यामध्ये पण आता तुम्ही साडीवरचं ब्लाऊज वगैरे ठेवून द्या का तर म्हणजे भेटन तुम्हाला तेव्हाच. तर साडीवर ब्लाऊज ठेवणं तर खूप फायद्याचं म्हणजे असेल, कारण आपल्याला तेव्हाच भेटतं.
तुम्ही अशा पद्धतीने ठेवा. आणि इथे मी सांगणार आहे आता ह्या साड्या म्हणजे ही साडी प्रत्येकाकडे असेनच असं म्हणत नाही, याच्यावर थोडंसं वर्क आहे. आणि हे ना आपण आता ज्यांच्याकडे कपाट वगैरे आहे ना, ते कपाटामध्ये कशी ठेवायची आणि काय नाही मी ते सांगणार आहे. आता हे बघा, एका बाजूने एक बाजू आतमध्ये टाकायची आहे, त्याच्यामध्ये ब्लाऊज पेटीकोट ठेवायचा आहे आणि ही बाजू पण आतमध्ये टाकायची आहे. खरंच ही खूप छान आहे. तुम्ही नक्कीच एकदा करून बघा तुमच्या घरी पण. आता ज्यांच्याकडे कपाट आहे ते तर करू शकतात ना, त्यांनी करून घ्यायचं, म्हणजे करून घ्या. बघा, एक बाजू आतमध्ये टाकून त्याच्यावर ब्लाऊज आणि पेटीकोट ठेवून द्या. आता पेटीकोट थोडा मोठा असल्यामुळे हे होतं, पण काय होत नाही, एकदा ते सेट झालं ना तर चांगलं बसतं व्यवस्थित. तर इथे बघा, आता मी तसंच करून घेणार आहे. पण तुम्ही पण नक्कीच एकदा तुम्ही हे करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब कराय अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने बघा हे ठेवू शकतो आपण. आता हे बघा, थोडंसं फुगड्या टाईप वाटतं, पण जेव्हा आपण असं थोडंसं सेट वगैरे करून ठेवतो ना तेव्हा काहीच होत नाही, बरोबर बसतेच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघा हे बरोबर पण बसते पण. अशी साडी अशा साड्या ते कपाटाला अडकून ठेवायच्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एकदा कमेंट करून सांगा. तर चला, व्हिडिओची एंड इथेच होते. तर चला, बाय बाय. पुढचा व्हिडिओ कशावरून बनवू काय नाही नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.